आदाब, जय हिंद, जय भारत। मैं हूं हनान फातिमा। हम आपका हार्दिक स्वागत करते हैं बीटीएस न्यूज चैनल पर। बीटीएस न्यूज चैनल इंडिया की हर सच खबर आप तक पहुंचाते हैं। Munir Mirza, Chief Correspondent for Maharashtra for BTS channel, with my colleague Francis Fernandez. एक 8-10 दिवस पासून काही नवीन चर्चा चालू झाली आहे अजितदादा पवार साहेबसाठी. आपली युती आहे त्यांच्याबरोबर पुरे महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंटमध्ये, पण कॉर्पोरेशनमध्ये आपण वेगळे जागा आपली इलेक्शन लढतोय कॉर्पोरेशनसाठी. पण तर मुठभर लोक आहे काहीतरी स्टेटमेंट देत आहे, दादा असं आहे, दादा हे, अरे काय दादा महाराष्ट्राची शान आहे, महाराष्ट्राचा शेर आहे. आणि पुढच्या हिंदुस्थानवर लोक विचारून करणार काय दिल्लीमध्ये करायचं आहे, कसं करायचं आहे, हे करायचं आहे, देशाचा असा आहे. दादा इज नॉट अ लोकल पॉलिटिशियन और समथिंग. ही बिलॉंग्स टू महाराष्ट्र. टुमॉरो विल बी वन ऑफ द बिगेस्ट लीडर ऑफ महाराष्ट्र फॉर इंडिया. आज काहीतरी झालं आहे, काय लोक येत आहेत, काहीतरी स्टेटमेंट देत आहे. आमचे इतके मस्त भाजपचे वेल एज्युकेटेड मिनिस्टर्स आहे, चीफ मिनिस्टर आहे, त्यांचा अध्यक्ष आहे भाजपचा महाराष्ट्राचा. अरे काय आलं की फट करून बोलायचं आहे, हे असं आहे, दादाचा असं आहे. अरे दादाचा आहे, तुम्ही काय गव्हर्नमेंटमध्ये दादा तुमचे बरोबर ते टायमाला तुम्हाला कळलं नाही का की दादाला काय बोलायचं आहे, दादाला काय करायचं आहे. आणि दुसरा एक असा झाला आहे, आम्ही आपल्या पक्षमध्ये दादाचे जे पक्षमध्ये आपण आपले लोकांना तिकीट दिले नाही, बाहेरच्या लोकांना तिकीट द्यायला आला फिरताय राष्ट्रवादीच्या नावावर घड्याळवर ते निवडून येणारे माहिती आपल्याला. पण एकाला गट्स नाही आहे दादाच्या साईडमधून बोलायचा. इतके लोकांना आम्ही एक पार्टीमध्ये 3 तिकीट दिले, आमच्या लोकांना दिले नाही राष्ट्रवादीचे, पण यांना तिकीटात दिले, मला निवडून या. इतके बाबा जोरात काम चालू आहे सगळ्यांचा. माझा एकच बोलायचा, मुसलमान समाजचा इतका मोठा लीडर रशीद शेख, तू काहीतरी बोल ना बाबा. दादाला लोक बोलताय म्हणून तुम्ही म्हणते आम्ही इतके मोठे पुढारी आहे हे. अरे काय पुढारी आहे तुम्ही? पुढारी तुम्ही निवडून येणार, काय करायचं ते तुमचा प्रश्न आहे. पण आमचे पक्षमध्ये आले तर दादासाठी तुम्ही बोलायचे, आमचे लोक नाही बोलणार. तुम्ही आणि या ना, तुम्ही बोला ना की दादा नाही, दादा असा नाही, दादा असा आहे, दादा असा आहे. हा, दादावर लोक टीका करताय आणि तुम्ही लोक गंमत बघताय. आणि तुमचे रिक्षा सगळ्यांचे जे आपण आपले पक्षमध्ये फिरवताय गाडी अजितदादाच्या नावानं, तुम्ही निवडून येणार आहे 100%. अरे काहीतरी गुड वर्ड्स द्या ना, काहीतरी चांगला बोला दादासाठी. दादा असा नाही आहे, तसा नाही आहे. फक्त मला लोक म्हणतात अरे आम्ही आलो निवडून. अरे निवडून तुम्ही नाही आले, दादाच्या वर तुम्ही निवडून आले, घड्याळवर आले. तुम्ही इतके वर्ष आमच्या बरोबर आले नाही. आता तुम्हाला माहिती आहे एक पक्ष संपतोय, तो तिकडून तुम्ही इकडे गर्दी केली. आमच्या लोकांना आम्ही बाहेर गेलो, काय नाही. आमच्या लोकांना हुशार लोक आहे आणि दादाचा आदेश घेणारे, पवार साहेबचे घेणारे आमची युती आहे. साहेब आहे तो साहेब आहे, दादा आहे, आमचे पवार साहेब आहे, ज्येष्ठ नेते. ते काय आमच्या पक्षाचं आम्ही बघून घेऊ. आता तुम्ही आले तो काहीतरी बोला ना दादासाठी. रोज लोक डम 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 डिगा दादाचं नावाने करताय. तुम्हाला काय नाही का, काहीतरी पाहिजे ना, काय करायचं आहे, दादासाठी बोलायचं आहे. मला लाज वाटते बाबा, हात जोडून तुम्हाला विनंती आहे. आम्ही दादाने तिकीट तुम्हाला दिलं, पण एक बी असा मर्द नाही आहे लंगोट बांधून बाहेर येत नाही आणि बोलत नाही की बाबा दादा असा नाही आहे हे करून. अरे किती आहे दादा शेऱ्या, दिवसभर दादा फिरतोय पुरे महाराष्ट्रामध्ये, पुणेमध्ये फिरत होता. आमच्या लोकांना निवडून द्या, निवडून द्या. अरे अशी ताकद तुम्ही निवडून या ना. आपण कसं दादाच्याकडे तिकीट मागितले, एक माणूस येत नाही दादासाठी भांडायला. इतका मोठा प्रकार झाला दादाच्या नावाने, दादाच्या मुलेसाठी इकडे हे काय झाले. फिर भी दादा बाहेर आहे ना, शेर बाहेरच असतो, गिद्दड असतात. भोगताय तर भोगून द्या, काय बोलता बोलून द्या. पण माझी एकच रिक्वेस्ट आहे, जे आम्ही तिकीट दिले निवडून येणार आहे आणि तुम्ही आमच्या पक्षमध्ये एंट्री घेतली आहे, तो आमची एकच रिक्वेस्ट आहे, दादासाठी स्टेटमेंट द्या ना. काय घाबरताय का तुम्ही लोक? दादा शेर आहे, शेर राहणार शेर असतो. हा, गिद्दडणं नाही आहे की बघा एक शेर जातोय आणि तुम्हाला आम्ही तिकीट दिले ना बाबा, काहीतरी दादासाठी बोला. काय बी नाही, कोण कोणाला विचारत नाही, फक्त तिकीट भेटलं खाला दादा कोण आम्ही ओळखत नाही. अरे तुम्ही निवडून आले ना, तुम्हाला दिलं ना तिकीट, तुम्ही निवडून येणार आहे ना. तुम्हाला असं होतं तर तिकडे राहायचं होतं, तिकडून आले तुम्ही लोक.
पण दादासाठी आम्ही घबराहणार नाही. तुम्हाला आहेत आम्ही इतकं वर्ष दादाच्या बरोबर आहे. दादा शेर आहे, समजलं ना. आज तुम्ही आले आमच्या पक्षमध्ये, तुम्हाला काहीतरी तुम्ही निवडून येणार, नक्की येणार. तुमच्यावर येणार नाहीत निवडून, एक लक्ष राहून द्या. अजितदादा पवारसाठीच्या नावाखाली तुम्ही येणार आहे. असं बोलू नका की मी आहे, माझी इतकी ताकद आहे. तुमची ताकद घरी ठेवा. तुम्ही निवडून आले तर अजितदादा पवारसाठी येणार. आमचे सगळे शेर आहे. सुनील टिंगरे बघा कशी मेहनत करतोय तुमच्यासाठी. सुभाष जगताप साहेब आहे बघा कसं स्वतःच्या इलेक्शनमुळे इकडे तिकडे फिरतोय बाबा. काय रोज बसतोय 3-3 तास विचारतो बाबा काय झालंय. आमच्या लोकांची आम्ही तिकीट दिली नाही, तुम्हाला दिली. चलो बाबा या संधी घ्या. ते आपलं असं नाही की आमचे लोक आमच्याला तुम्हाला दिली. अरे थोडं लाज लच्ची ठेवा. दादासाठी बाहेर पडा, स्टेटमेंट द्या, प्रेस कॉन्फरन्स घ्या. जे लोक जे बोलतायत ते चालत नाही म्हणावा. आम्ही प्रेमाने आलोय. आज परत सांगतो, तुम्ही निवडून आले तो सांगू नका तुम्ही आले. दादासाठी अजितदादा पवारनी तुम्हाला निवडून आणलाय. रात दिवस केलाय दादानी. आणि थोडा तुम्ही हात जोडून बोलतोय दादासाठी काहीतरी बोला ना. हे लोक बोलतात काय, तुम्ही लोक घाबरतात का? असं वाटतंय आमच्या पक्षाचे जे बी आहे त्यांना काय बोलायचं आम्ही बोलत नाही. ते बिचारे बसले गप. तुम्हाला त्यांची जागा तुम्हाला दिली की तुम्ही निवडून या. बघा किती जिगरवाले राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटमध्ये. आणि तुम्ही लोक आले की गप, काय बोलायचं नाही दादासाठी. अरे आज तुम्ही निवडून येणार आहे, अजितदादा पवारसाठी येणार आहे. अजितदादा तुम्हाला निवडून आणतोय. तुमचे जे बोल बतवले आहे ना बाजूला ठेवा. इतका आहे. अरे भवानी पेठमध्ये एकच आवाज नाही आहे, पुरे पुणेमध्ये नाही आहे. अजित इकडे म्हणजे इतके आम्ही निवडून आलो, इकडे आलं, हे आलो. 22 नंबरमध्ये जबरदस्त काम चालू आहे. आम्हाला माहिती आहे कोण काय काम करतात, कोण कोण निवडून येणार आहे तिकडे. आमचे इतके मोठे सिनियर लीडर आले. रशीद शेख साहेब, काहीतरी तुम्ही दादासाठी बोला ना. की लोक रोज स्टेटमेंट देत आहे, बघताय का काय काय बोलताय. आम्ही तुम्हाला विचारतोय, आज तुम्ही निवडून येणार, नक्की येणार, पण अजितदादाच्या नावाने निवडून येणार आहे. अजितदादा रात दिवस करतोय आणि सगळं करतोय सगळ्यांसाठी. आणि माझा एक अजून विनंती आहे, आपले मुंडवा कॉन्स्टिट्युशनमध्ये अरे सगळ्यांना घेऊन चाला. आमचे कवडे साहेब, तुम्हाला एकच रिक्वेस्ट आहे, आमची ताई सगळ्यांना घ्या बरोबर. कोण कोणाला विचारत नाही. तुम्ही काय हल्दी कुंकूचा प्रोग्राम घेताय. गोरेगाव पार्कमध्ये लोकांची भरपूर कंप्लेंट आली की बाई असं आम्हाला बोलवत नाही, करत नाही. सगळ्यांना घ्या ना. आणि एक दुसरा रिक्वेस्ट आहे मॅडम, तुम्ही जे जे लावले ना बॅनर, त्याच्यामध्ये आपले शहरचे पुण्याचे शहरची तो फोटो लावा. दीपक मानकर साहेबची एक बॅनरवर नाही आहे. अरे भाऊ आहे भाऊ. हा पाठीमागं भाऊ बसून यंत्र चालवतोय पुरे पुण्याशी. हा बघा भाऊ आता निघाला बाहेर. बघा किती लोकांनी निवडून येणार आहे. भाऊचे 2 पोरे स्वतः उभं राहिलेत. त्यांच्यासाठी भाऊ पळत नाही, पण बाकी कुठे कुठे वॉर्ड वीक आहे तर भाऊ करायला लागलाय. लोकांना बोलवतोय बाबा हे करा हे करा. हा बघा भाऊच्या नावाने किती लोक निवडून येणार पक्षमध्ये. आणि जे नवीन एंट्री झाली आहे त्यांनी दादासाठी काहीतरी बोलायचं, मार्गदर्शन करायचा, प्रेस कॉन्फरन्स घ्या, या पत्रक काढा, पेपरवाल्यांना द्या. तुम्ही तुमचा स्वतःचे इंटरव्ह्यू लावताय हा लोकल चॅनलवर. मी असं केलं तसं केलं, ते काय चालणार नाही. अजितदादासाठी काय करतं हे बोला. लोहे नगर साहेब शांतीलाल मिसाल आहे, काहीतरी काम करतोय. त्यांनी आम्हाला बोललाय बाबा बघा इतके लोक आले बाबा, काहीतरी बोलायला पाहिजे दादासाठी. तर माझी एक रिक्वेस्ट आहे, मला ते एरियामध्ये कोण आहे, रशीद शेख साहेब आहे. रशीद शेख साहेबांनी काहीतरी प्रेस नोट काढायचं, लोकल चॅनलवर बोलायचं दादासाठी. जो मी दादाच्या नावाने घेताय, दादाच्या नावाने तुम्ही सगळे निवडून येणार आहे. आणि पाठीमागे लावलाय जोर दीपक मानकर साहेब. मला एकदम अचेहरा झाला. मुंडेमध्ये फिरलो तर दीपक भाऊच्या बॅनरवर फोटोच नाही आहे. अरे विसरू नका, अजित आपले दीपक भाऊच्याकडे काय काय उपकार घेतले सगळ्यांनी. ते कोणतरी आमच्या कवडे ते जे 3-4 रिक्षा आहे त्याला बी कळलं नाही का बाबा की भाऊचे फोटो लाव म्हणून.
काय भाऊच्या समोर उभं राहत होते, अय्या त्याचा भाऊ भाऊ भाऊ, आणि आता भाऊला विसरले का? माझे एकच रिक्वेस्ट आहे, परत जे बी आता आमचे पक्षामध्ये एंट्री केली त्यांनी ताबडतोब प्रेस नोट काढायचा. कोणी पेपरमध्ये वार्ताहर काय ते दादाच्या विरोधात दिला, तुम्ही उत्तर द्या. कोण तुम्हाला विचारलेलं का उत्तर दिलं? माझी परत एक लास्ट रिक्वेस्ट आहे, प्लीज वोट फॉर अजितदादा. अजितदादाचे जे बी कॅन्डिडेट आहे सगळ्यांना मदत करा, त्यांना मतं टाका. तुम्ही घरी बसू नका, तुम्हाला तिकीट नाही भेटले मी माफी मागतो, सगळं होईल. तुम्ही फिरा आणि दादाला मजबूत करा. एकदा दादा मजबूत झाले, घाबरू नका. दादा कुठेतरी तुम्हाला कमिटीवर बसा होणार आहे. हां, दादाचा नाही, दादा पूर्ण लक्ष आहे. दादा कोण कोण काय करतो, दादाला सगळी रिपोर्ट जाते. पण एकच माणूस पाहिला बाबा, ते करतोय काम पुरे पुणेमध्ये, शांतीलाल मिसाळ येतोय गप करून आमच्या ऑफिसला येतो, आम्हाला सगळे बातम्या सांगतो, इकडे असं झालंय तसं झालंय हे झालंय. आणि बाकी लोक ते बघून काय. मला रशीद शेखला एक रिक्वेस्ट, मिस्टर रशीद शेख, यू आर अ व्हेरी सिनियर लीडर. इफ एनीबडी प्रिटेन्स अँड टॉक्स अगेन्स्ट अजितदादा पवार, यू प्लीज गिव्ह अ प्रेस कॉन्फरन्स. तुमच्याकडे लोकल चॅनलवाले ते त्याच्यामध्ये सांगा दादा कसा माणूस आहे. आणि पुढे बघा दादा तुम्हाला काय काय झालं नाही. तुमचे किती लोकांना तिकीट दिले, बाहेरचे पक्षाचे आले सगळ्यांना तिकीट दिलं दादाने. आमचे लोक जे आहे त्याला रिक्वेस्ट केली, थांबा याला पण तिकीट देऊ. काहीतरी दादाचा मोठा प्लॅन आहे कसं काय करायचा. माझी एकच रिक्वेस्ट आहे, तुमचे लोकल चॅनलला तुम्ही धरा, त्याला द्या इंटरव्ह्यू. तुमच्याकडे लावता ना, मी वॉर्डमध्ये उभं राहिला, इकडे उभं राहिलं, कायच नाही आहे. तुम्हाला दादा निवडून आता तुम्ही किती चॅनलवर बोला, पण दादासाठी भांडा. जे लोक दादावर बोटं उचलत आहे त्यांचं बोटाचं उत्तर द्या. लोक चॅनलवर द्या. तुमच्याकडे किती पत्रकार येतात, आम्ही पेपर वाचलोय ना, हे वॉर्डमध्ये असं आहे, पुन्हा मिररला असं आहे तसं आहे, ते दादाचा सांगा. माझी लास्ट रिक्वेस्ट आहे, अजित दादा आहे तो आपण सगळे आहे राष्ट्रवादीमध्ये घड्याळपती या पवार साहेबच्यासाठी. मुनीर मिर्झा, चीफ कॉरेस्पॉन्डंट BTS चॅनल फॉर महाराष्ट्र विथ माय कलीग फ्रान्सिस फर्नांडिस, पुणे.